विद्यावर्धिनी महाविद्यालय येथे नरबळी आणि इतर अमानुष अघोरी प्रथा व जादूटोणा यांना प्रतिबंध व उच्चाटन या विषयावर जनजागृती शिबिराचे आयोजन. धुळे शहरातील साक्री रोडवरील विद्यावर्धिनी महाविद्यालय येथे नरबळी आणि इतर अमानुष अघोरी प्रथा व जादूटोणा यांना प्रतिबंध व उच्चाटन या विषयावर जनजागृती शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, सहाय्यक आयुक्त समाज कल्याण कार्यालय धुळे तथा जोगाई माता सांस्कृतिक सामाजिक शैक्षणिक मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यावर्धिनी महाविद्यालय धुळे येथे नरबळी आणि इतर अमानुष अघोरी प्रथा व जादूटोणा यांना प्रतिबंध व उच्चाटन या विषयावर जनजागृती शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमात अंधश्रद्धा निर्मूलन, वैज्ञानिक दृष्टिकोनाचा प्रसार, जादूटोणा व अघोरी प्रथांविषयी समाजात जनजागृती निर्माण करण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. उपस्थित विद्यार्थ्यांना अंधश्रद्धेचा बळी न पडता विवेकवादी विचार स्वीकारण्याचे तसेच सामाजिक ऐक्य आणि वैज्ञानिक दृष्टिकोन जोपासण्याचे आवाहन करण्यात आले. कार्यक्रमात कैलास चौधरी, कैलास अमृतकर, कृष्ण देवरे, गिरीश पिंगळकर, राजेंद्र गणपत पाटील, इंदुबाई वारोड, सविता पाटील, हरी भोये, अतुल वाघ तसेच जोगाई माता सांस्कृतिक सामाजिक शैक्षणिक मंडळाचे पदाधिकाऱ्यांनी आणि महाविद्यालयातील प्राध्यापक, कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन आयोजकांच्या वतीने करण्यात आले. अंधश्रद्धा निर्मूलन आणि वैज्ञानिक विचारसरणीचा प्रसार करण्यासाठी अशा जनजागृती शिबिरांची आवश्यकता असल्याचे यावेळी मान्यवरांनी नमूद केले. विद्यावर्धिनी हायस्कूलमध्ये सहाय्यक आयुक्त समाज कल्याण कार्यालय, सहाय्यक आयुक्त समाज कल्याण कार्यालय धुळे व जोगाई माता सांस्कृतिक सामाजिक शैक्षणिक मंडळ कापडणे संस्थेतर्फे जनजागृती शिबिर घेण्यात आले. त्या जनजागृती शिबिरामध्ये मुंबईहून आलेले श्री वाघ सर व नाशिकहून आलेले श्री कैलास चौधरी सर यांनी अंधश्रद्धेसंबंधी व नरबळी संबंधी चांगले मार्गदर्शन केले व विविध प्रयोग करून मुलांच्या मधील जी शंका, भ्रामंती असते ती दूर केली. त्यानंतर या कार्यक्रमाला विशेष सहकार्य लाभले ते अमृतकर सर, विद्यार्थी अमृतकर सर व देवरे सर तसेच उपस्थित सर्व प्राचार्य वर्ग, परिसर वर्ग, प्राध्यापक वर्ग व विद्यार्थी. याच्या कार्यक्रमामध्ये विद्यार्थ्यांना विविध प्रयोग करून दाखवताना विद्यार्थ्यांनी त्यात सक्रिय सहभाग घेतला व अंधश्रद्धेबद्दल शपथ घेऊन एक हे घेतला, घोषवाक्य दिले की अंधश्रद्धा यापुढे आम्ही पाळणार आणि कुठल्या प्रकारे. त्यानंतर या संस्थेचे अध्यक्ष श्री योगेश श्रीराम पाटील व सचिव श्री सौ आशा योगेश पाटील यांचे पण या कार्यक्रमाला विशेष सहकार्य लाभले. याच्या कार्यक्रमाला उपस्थित सर्व मान्यवर व विद्यार्थ्यांचे आभार मानतो.